त्यासाठी मी इथे घेतलेले आहे कढईमध्ये तेल. तेल थोडे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं आणि मोहरी ॲड करणार आहोत. जिरं आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घेणार आहोत आणि हे तिन्ही 1-2 मिनटं परतून घेणार आहोत. आता त्यामध्ये आपण कांदा ॲड करतोय. इथे कांदा आपण छान गुलाबी आणि मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. इथे एका कांद्याला 3 टोमॅटो असे आपण प्रमाण घेतलेले आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आपण एक 5 मिनटं वाफ दिली होती कांदा आणि टोमॅटोला आणि आता आपण ते परतून घेतो पुन्हा एकदा. परतून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये ॲड करतोय 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची. तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण त्यामध्ये मीठ ॲड करतोय. आणि टोमॅटो हा ॲसिडिक असल्यामुळे आपण त्यामध्ये 1 चमचा गोड पावडर ॲड करतोय. तुम्ही साखरही वापरू शकता. हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा पूर्णपणे एकजीव करून आपण पुन्हा 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. दोन ते 3 मिनटानंतर आता आपण बघू शकतो की इथं कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले पूर्णपणे एकजीव झालेले आहेत. आपली टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार आहे.